आम्ही 29 ऑगस्टला मुंबईत घुसणार आणि आरक्षण ओबीसी तुम्हीच घेणार, बघू कोण काय करतंय। आता प्रतिसाद सांगायची गरज काय पत्रकार बांधवाला? पत्रकार बांधवांनी स्वतः बघितलंय, इथं जर उभा राहायला जागा नाही, बैठक उद्या आहे। आजच जर इथं 15-20 हजार लोक जमलेत तर याच्यावर फडणवीस साहेबांनी समजून घ्यावं, मराठा समाज मुंबईत किती घुसू शकतो। हे एका गावात फक्त नांदेड जिल्ह्यातल्या महारताळा गावातले जर इतके लोक जमलेत तर मराठे खवळून उठले, कारण फडणवीसांनी मराठ्यांचा अपमान केलाय, फडणवीसांनी मराठ्यांचा द्वेष केलाय, मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही हे स्वप्न फडणवीसांनी बघितलंय आणि मराठ्यांनी स्वप्न बघितलं आता तर आरक्षण हिसकूनच घ्यायचं आणि मुंबईत घुसायचं। मराठा आणि कुणबी एक हे जी आर घेतल्याशिवाय मुंबई सोडायचे नाही, सगळे स्वरांची अंमलबजावणीशिवाय हटायचं नाही। हैदराबादचं गॅजेटियर घेतल्याशिवाय आम्ही सोडत नाहीत, आमच्या 8-9 मागण्यात त्या पूर्ण घेणार। पण आता आम्हाला अवमानित केलेच ना, आमच्या पोरांसाठी लढायचं फडणवीसांनी ठरवलंच नाही ना, आमच्या आंदोलनात दंगल घडवायचं षडयंत्र रचलं देवेंद्र फडणवीसांनी अशी लोकात चर्चा आहे, अशी आम्हाला शंका पण येते। आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा बोललेत की पोलिस बघून घेतील, आता आम्ही पण करायला लागलो, बघू आता आम्हाला कोण अडवतोय मराठ्याला आरक्षण कसं येते। आम्ही 29 ऑगस्टला मुंबईत घुसणार आणि आरक्षण ओबीसी तुम्हीच घेणार, बघू कोण काय करतंय।